हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण संततिये पाई 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 सर्वभाविदास जालुचंत सर्वभाविदास जालुचंत तेथी माझे हित करते तेथी माझे हित करते तेथी माझे हित भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेथी माझे हित करते सकळ तेथी माझे हित करते सकळ तेथी माझे हित करते सकळ गोपाळ कृपा करी गो गोपाळ रे हा गोपाळ कृपा करी रे हा गो गोपाळ
कृपा करी तेने हा गोपाळ तेने हा तेने हा गोपाळ तेने हा गोपाळ तेने हा गोपाळ कृपा करी तेने हा गोपाळ तेने हा गोपाळ संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला भंग वैराग्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा संत महापुरुषांच्या प्रति विश्वास व्यक्त करणारा, स्वतःचा विश्वास कशा स्वरूपाचा आहे त्या स्वरूपाचं दिग्दर्शन करणारा, संत महापुरुषांच्या चरणावर विश्वास ठेवल्याच्या नंतर कोणती फलश्रुती प्राप्त होती त्याचं महत्व सांगणारा, सर्वांच्या परिचित असलेल्या पाठातला अतिशय सुंदर अभंग सेवेकरता निवडलाय. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिभावाने संपन्न होत असलेला हा भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव दत्त जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक स्वरूपाचा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वारकरी संप्रदायाची सर्व प्रकारच्या परंपरा या कार्यक्रमामध्ये पालन होतात. आणि या कार्यक्रमामध्ये आज दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला पूजनीय बाबांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या या पवित्र अशा प्रकारच्या दरबारामध्ये, भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये, पूजनीय बाबांच्या पूजनीय स्वामीजींच्या सानिध्यामध्ये भगवंताची सेवा करण्याचा हा योग आहे. अशा प्रकारचा योग
फार कमी येत असतात आयुष्यामध्ये. आणि जर कायमस्वरूपीच असे योग येऊ लागले तर त्याला योग कसं म्हटलं जाऊ शकतं? योग हा दुर्मिळच असतो, तो कधी कधीच येत असतो. आणि तो योग येण्यासाठी पुण्याई पण लागते. ती पुण्याई संत कृपेशिवाय मिळत नाही, ती पुण्याई भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही. हा सगळा समन्वय असतो. या योगाने या ठिकाणी सेवा करण्याचा एक योग आहे, लाभ आहे. आणि या निमित्ताने या देवगडावर प्रेम करणारे सर्व भाविक वृंद, सर्व देवगडचे टाळकरी, मृदंगाचार्य, चोपदार, भालदार, सर्वच अतिशय थाटामाटामध्ये असलेलं हे सगळं ऐश्वर्य संपन्न वातावरण, या वातावरणाला एका वाक्यात जर सांगायचं झालं, ऐश्वर्याच्या बरोबर सात्विकता, परमार्थाच्या वातावरणाचा कसा फरक असतो. ऐश्वर्य संपन्न वातावरण हे तुम्ही व्यवहारात रोज अनुभवता, पण परमार्थाचं जे ऐश्वर्य संपन्न वातावरण असतं ते सात्विक असतं. आणि तुमच्या घरचं जे ऐश्वर्य असतं ते रजोगुणी असतं, काही कडतं तमगुणी असतं. विठाला विठाला. म्हणून ज्या वेळेला आपण अतिशय पवित्र वातावरणामध्ये जातो त्यावेळेला आपोआपच सात्विक भाव निर्माण होतो. मठ मंदिर काय करतात असा प्रश्न कधीतरी नास्तिक लोकांना पडला पाहिजे. मठ मंदिर काय करतात, संत महापुरुष काय करतात असा प्रश्न नास्तिक लोकांना पडला पाहिजे. आणि असे नास्तिक लोक देवगड सारख्या ठिकाणी आले पाहिजे. तुम्हाला विश्वास देतो ते 100% आस्तिक होतील, यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. ते इथं आले पाहिजे. ज्या लोकांना आपल्या संपत्तीचा अहंकार आहे, ज्या लोकांना आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, ज्या लोकांना आपल्या चातुर्याचा अहंकार आहे, ज्या लोकांना आपल्या विद्वत्तेचा अहंकार आहे, ज्या लोकांना आपण फार तज्ञ आहोत अशा प्रकारच्या व्यावहारिक तज्ञतेचा अहंकार आहे, अशा सगळ्या लोकांनी एकदा आलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. सात्विकता घेऊन ते जातील. कारण भारत देशामध्ये बाबांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो. देशाचं असं क्षेत्र नाही की जे क्षेत्र पाहण्याचं भाग्य मला मिळालं नाही. देशातलं असं राज्य नाही की ज्या राज्यात मला जाता आलं नाही. देशातल्या राज्यातली अशी संस्कृती नाही की जी संस्कृती मला अनुभवता आली नाही. किमान 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 देशातल्या 25 पेक्षा जास्त संप्रदायाच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं. पण हे सगळं पाहून झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा जर कुठे उत्पन्न झाली तर ती या देवगडावर झाली, बाबांकडे झाली. हे मी तुमच्या समोर सांगणं कदाचित त्या अतिशोक्तीचं ठरेल, परंतु जे टाळकरी मंडळी मला एरवी कीर्तनात ऐकतात त्यांनी सुद्धा हे वाक्य माझ्याकडनं ऐकलेलं असेल. विशेष करून आमचे दामोरीकर आहे, माझ्या परिसरातील भाविक. सांगण्याचं एवढंच मला तात्पर्य आहे, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. भाग्यवान आहात हे क्या सात्विक मठासोबत, सात्विक गडासोबत, सात्विक संतांसोबत तुमचं जीवन जोडलेलं आहे. आज या युगामध्ये, या काळामध्ये काय चाललंय हे मी यांच्या समोर सांगणं उचित नाही. तुम्ही एकदा बाजूला भेटा, मग सांगतो तुम्हाला. मला म्हणजे सांगतो म्हणजे हे सगळं विस्ताराने सांगतो असं मला म्हणायचं. यांच्या समोर सांगणं मला बरं नाही वाटणार. तुम्हाला काय चाललंय या जगामध्ये, जगातलं म्हणजे व्यावहारिक जगातलं नाही सांगत तुम्हाला, पारमार्थिक जगात काय चाललं हे मला म्हणायचं आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये भाविकांच्या विश्वासासाठी आढळ अशा प्रकारचं स्थान जर आहे तर ते हे स्थान आहे. आणि हे स्थान असं तसं निर्माण होत नसतं. आल्यानंतर माझा थोडासा चिकित्सक स्वभाव आहे. चिकित्सक स्वभाव असल्यामुळे मी चिकित्सा करण्याचा मला तो निसर्गाने दिलेला स्वभाव असल्यामुळे मी बारीक चिकित्सा करत असतो. तर या ठिकाणच्या चिकित्सा केल्यानंतर कितीही जरी हुशार इंजिनियर असला, या क्षेत्रातला तज्ञ, त्याला इंजिनियर म्हणतात, तरी सुद्धा तो इथून काहीतरी शिकून जाऊ शकतो. अशा प्रकारचं इथलं हे सगळं आहे. बोलता बोलता मी कालच एका सद्ग्रस्तांना बोललो की जर समजा आपल्या देशामध्ये असलेले मठ मंदिर कशी असले पाहिजे, मी तर आमच्या ट्रस्टीला सुद्धा कायम सांगतो. आता आमची एक 2-3 दिवसापूर्वी मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये सुद्धा मी बोललो, म्हणलं आपले सगळे 35 कर्मचारी आपण एकदा एका गाडीत भरू आणि सगळे देवगडला एकदा भेटायला घेऊन जाऊ, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की आपलंही संस्थान कसं चाललं पाहिजे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज संस्थानच्या संबंधात बोलतो.
असं सगळीकडेच तुम्ही पाहू शकता. सांगायचं मला एवढंच तात्पर्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप निर्माण होत नसतात. एखाद्या स्थानाच्या प्रती किती समर्पण असावं हे अतिशय मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठिकाण आहे. बोलतच राहिलो तर यात कीर्तन संपून जाईल. माझ्याकडे शब्दाची कुठलीही कमी नाही, म्हणूनच मला लोक शास्त्री म्हणतात. पण अडचण ही आहे की वेळेची कमी आहे. विठाला 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 विठाला. आम्ही सगळ्या प्रकाराने दरिद्री आहोत, फक्त शब्दाने थोडीशी श्रीमंत आहोत. अम्मा घरी धन आमचे संत सुद्धा सांगतात, त्यात सांगायला काय म्हणजे अतिशोक्ती नाही किंवा अहंकार नाही. अम्मा घरी धन शब्दाची चला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सगळ्या वातावरणाचा एक सात्विक प्रभाव, एवढीच प्रार्थना भगवंताकडे आहे की सगळ्या भाविकावर पडत राहावा. आज नाही पडावा, उत्सवापुरता नाही पडावा, कायमस्वरूपी पडावा आणि प्रत्येकाचं जीवन सात्विक बनावं. कारण सांगू, ही सगळी रचना कशासाठी आहे? कधीतरी प्रश्न तुमच्या मनाला पडला पाहिजे. कशासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे? कशासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे? कशासाठी तुकोबरांच्या गाथ्याचं आपण भजन करतो? कशासाठी कीर्तन आहे? कशासाठी हे सगळं आहे? हे सगळं कशासाठी आहे? एकाच वाक्यात उत्तर देतो, वाढावया सुख भक्ती, वाढावया भक्ती, वाढावया भाव. प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगतो, एकदा त्याचा अर्थ सांगतो. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया कुळाचार नाम, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे सगळं वाढण्यासाठी आहे. साधू संतांनी हे कशासाठी सुरू केलं आहे? काय कारण असेल याच्या पाठीमागे? अहो, आपल्या वारकरी संप्रदायाचं हे विशेष आहे. सामान्य एखाद्या खेड्यागावात 200-200 वर्षाचे सप्ते असावेत. 200-200 वर्षाच्या परंपरा खेडेगावामध्ये आश्चर्य वाटलं मला. मी आमच्या पैठण तालुक्यात एका गावाला कीर्तनाला गेलो. 250 वर्षाची परंपरा म्हटली, ते गावात सप्ताह सुरू आहे. आज या जगामध्ये ज्या माणसाला असं वाटतं सगळीकडे विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही असं वाटतंय, सगळीकडे अविश्वासाचं वातावरण आहे, असं ज्या वेळेला माणसाला वाटतं त्यावेळेला त्यांनी वारकरी संप्रदायाकडे पाहिलं पाहिजे. अरे बाबा, सामान्य छोट्याशा गावामध्ये 1000-1500 लोकवस्तीच्या ठिकाणामध्ये 200 पावणे 200 वर्षापासून सप्ताह जर सुरू असतील तर या संप्रदायाच्या प्रती असलेला विश्वास किती मोठा आहे कल्पना करा. विठाला 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 विठाला. म्हणून बघा, या जगामध्ये कितीही जरी तंत्रज्ञान विकसित झालं, कितीही जरी तंत्रज्ञान विकसित झालं तरी सुद्धा अध्यात्माची बाजू ही कायमस्वरूपी वरचढ असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. अजून तर फार तंत्रज्ञान डेव्हलप व्हायचं आहे. आताशी कुठे त्याची सुरुवात आहे. अजून फार आताशी कुठे चपाती बनवण्याचं मशीन तयार झालं आहे. आतापर्यंत फक्त चपातीचा हुंडा बनला जात होता, आता चपाती बनण्याचं मशीन झालंय. तुम्हाला सांगू का, काही दिवसामध्ये जेवणाची सुद्धा गरज पडणार नाही. मशीन मध्ये फक्त मुंडकं घालायची आवश्यकता नाही, एवढं तंत्रज्ञान डेव्हलप होणार आहे. काही काळजी करू नका. मी एकदा विमानाच्या प्रवासामध्ये विचार करायला लागलो. एक तर म्हटलं या विमानाचं वजनच 10-15 टन असेल. स्वामीजी, मला प्रश्न पडला. आता चिकित्सक स्वभाव असल्यामुळे ते विमानात मी चिकित्सक, नाही तर 2-3 तास वेळ काय टाइम काय होता आपल्याला दुसरा विचार करायला. म्हटलं या विमानाचं वजनच असेल 10-5 टन, त्याच्यात पुन्हा 100-125 प्रवासी, त्याच्यात त्यांच्या 15-15, 20-20 किलोच्या बॅगा. म्हटलं हे जर खाली आलं तर. तंत्रज्ञान आहे. आता लोक चंद्रावर चालले. मी तुम्हाला सांगतो, कुठेही जाऊ द्या, कोणाला कुठेही जाऊ द्या, कितीही हे तंत्रज्ञान विकसित होऊ द्या, पण ज्या वेळेला नैतिक मूल्यांचा विषय येणार आहे त्यावेळेला अध्यात्माशिवाय पर्याय नाही, एवढंच फक्त ध्यानात ठेवा. आपण फार तंत्रज्ञानात मागे आहोत, आपल्यापेक्षा फार काही देश पुढे आहेत. पण तुम्हाला आश्चर्याने सांगतो, ते देश जरी आपल्यापेक्षा पुढे असले तंत्रज्ञानाने,
पण नैतिक मूल्यांचा ज्या वेळेला विचार येतो त्यावेळेला त्यांना आपल्या भारत देशाला समर्पित व्हावं लागतं, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे यावं लागतं. पाठीमागे एक मला आमच्या एका मित्राने उत्तराखंड मधून व्हिडिओ पाठवला, फार आवडला मला तो व्हिडिओ. नवरात्र उत्सव सुरू होता, ऐकण्यासारखा प्रसंग आहे. नवरात्र उत्सवामध्ये 10 ते 12 देशातले लोक एकत्रित आलेले आहेत. आले होते ते पर्यटनाला, पण गंगाजीचा किनारा आहे. कुणीतरी त्यांना सांगितलं की भारतामध्ये नवरात्र उत्सव फार पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. त्यांना त्याचं कुतूहल वाटलं. 10-12 देशाची लोक एकत्रित आले आणि कशा प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा केला पाहिजे, जसं जसं त्यांना सांगितलं तसा तसा त्यांनी तो साजरा केला. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू शकतो. 10-12 देशाचे लोक एकत्रित येतात. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे यज्ञ मंडप सजवला जातो आणि सगळेजण त्या नवरात्रीचं हवन करतात. आश्चर्य नाही का वाटत आपल्याला? ज्या लोकांना आपला देश माहित नाही, ज्या लोकांना आपल्या देशाची भाषा येत नाही, ज्या लोकांना आपल्या धर्माचं कुठलंही गांभीर्य नाही, ज्या लोकांना आपल्या धर्मावर श्रद्धा नाही, ज्या लोकांचा आपला कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही, अशा लोकांना ज्या वेळेला नैतिक मूल्यांचा विषय येतो त्यावेळेला आपल्या धर्मसंस्कृतीवर विश्वास ठेवावा वाटतो. ही विशेष नाही का वाटत आपल्याला? सांगा मला, विशेष नाही का वाटत? त्यांच्या देशात काही नाही का? सगळं आहे. पण नैतिक मूल्य जर म्हटले तर ते आपल्याकडे आहे. विश्वास पात्र नैतिक मूल्य हे फक्त आपल्या देशात आहे. विश्वास पात्र नैतिक मूल्य हे आपल्या धर्मात आहे. विश्वास पात्र नैतिक मूल्य हे आपल्याकडे आहे. आणि म्हणून जगातले अनेक लोक आपल्या चरणावर नतमस्तक आहे. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तर असं वाटतं आपल्या लोकांना तो व्हिडिओ दाखवला पाहिजे. आपला नवरात्र उत्सव कसा साजरा करतो आपण आता धार्मिक प्रवृत्तीचे सगळे लोक असल्यामुळे आपल्याकडे चांगल्या प्रकारचा साजरा होतो. जरा शहरात जाऊन बघा नवरात्र उत्सव कसा साजरा होतो. कुठून आणलं ह्या लोकांनी, कुठून शिकून आले हेच मला समजायला तयार नाही. काय झाली गोष्ट माहिती का? परमार्थाचे कार्य सुद्धा लोक आपल्या बुद्धीने करायला लागले. मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो, संसार प्रपंचात काय डोकं चालवायचं तेवढं तुम्ही डोकं चालवायचं. त्याच्याबद्दल तुम्हाला कोणीही बंधन घालू शकत नाही, कारण व्यक्ती स्वतंत्रता हा कायद्याने अधिकार दिलाय आम्हाला. मी हात जोडून विनंती करतो, संसार प्रपंचामध्ये कसं डोकं चालवायचं आणि कसा विचार करायचा हे आपण आपलं ठरवायचं. पण परमार्थिक विचाराचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला आपलं डोकं 1% चालवायचं नाही. प्रश्न पडला तर गाथा उकलायचा, प्रश्न पडला की गीता वाचायची, प्रश्न पडला की ज्ञानेश्वरी काढायची. आणि एवढं सगळं करून नाही कळलं, वाचता नसलं येत, शास्त्राची भाषा कळत नसली तर बाबाजींकडे स्वामीजींकडे यायचं, त्यांना प्रश्न विचारायचा आणि ते जसं सांगतील तसंच करायचं, डोकं लढवायचं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा बोला, पुढे गेले. अतिशय गोड चाल. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले आहेत, फक्त मार्गाचा शोध घ्यायला आपल्याला सांगितलं, मार्ग तयार करायला नाही. आपल्याकडे अडचण काय आहे? माफी मागून एक वाक्य सांगतो आपल्याला, आपल्या धर्मातल्या 150 लोकांची आपल्याला सगळ्यात जास्त अडचण आहे. आपल्या धर्मातल्या 150 लोकांची. म्हणजे कशी? आपण म्हणलो असं असं काय, त्याला काय फरक पडला? ठीक आहे, तुमचं संसारातलं रोजचं काम आहे का काय, त्याला काय फरक? बरं, संसारात सुद्धा असं मोघम काम केलं फरक नाही का पडत? समजा कल्पना करा, ऑगस्ट महिन्यात तुम्ही वक्कर हाणाला निघलेत, फरक पडणार नाही का काही? अहो, संसारात सुद्धा फरक पडेल ना. मग संसाराचं काम जर मोघम जमत नाही तर परमार्थाचं काम कसं काय? मला आश्चर्य वाटतं लोकांच्या बुद्धीचं. बरं, दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या. आपल्याकडे जर सांगायला कोणी नसतं, मार्ग दाखवायला कोणी नसतं, चुकून हुकून जर आपण अमेरिकेला, पाकिस्तानला, बांगलादेशला, जर्मनीला, फ्रान्सला, इटलीला कुठंतरी जन्माला आलो असतो तर वेगळा विषय होता. आपलं डोकं. बरं, त्या लोकांना कोणी सांगायला नाही तरी ते आपलं ऐकतील, आणि आपल्याला एवढे सांगणारे असताना आपले लोक त्याला काय फरक पडला? काय कमाल आहे? फरक कसा पडत नाही? फरक पडणारा एक वाक्य आहे का? धर्माचं आचरण
आपल्या मनमर्जीने करता येत नसतं. श्रीमद भगवद्गीतेत चला 1 मिनिटासाठी. ज्या वेळेला अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, भगवान परमात्म्याला अर्जुन प्रश्न विचारतो, देवा नेमकं जीवन कसं जगावं, कर्माचं आचरण कसं करा. बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. कर्माचं आचरण नेमकं काय कसं केलं पाहिजे. भगवान परमात्मा सांगू शकले असते, मी सांगतो तसं केलं पाहिजे. काय म्हणू शकले असते भगवान परमात्मा, दादा महाराज, मी सांगतो तसं आचरण कर्माचं केलं पाहिजे. पण स्वतः भगवान परमात्मा काय बोलतात हे नीट लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. भगवान परमात्मा सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. कार्य अकार्य याची व्यवस्था ही शास्त्राला विचारून करायची, आपल्या डोक्याने नाही. आता देवाला काय अडचण होती, देवाने असं म्हणायला पाहिजे होतं, मी सांगतो तसं करायचं. काय करावं काय न करावं, ज्ञानोबरांनी सुद्धा तेच क्रम पुढे घेतलेला आहे. कार्य विवेकी शास्त्रेची चकार आहे करावी पारखी. आपलं डोकं नाही लढवायचं. आता लोक डोकं किती लढविते आणि कसे लढवते मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आपलं निवांत तिकडे कीर्तन असलं मी तुम्हाला सांगेन कसे लोक रात्री 12 वाजता गोकुळाष्टमीच्या दिवशी जेवण करतात. कमाल, रात्री 12 हा काय जेवायचा टाइम आहे? नाही का करत? तुम्ही नाही करत, तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे आहात, पण नाही का करत एवढं मला सांगा. माझं बोलणं चुकतं का? रात्री 12 वाजता एकाला मी विचारलं, का हे असं तुम्ही रात्री 12 कुठे जेवायची? नाही म्हणले, गोकुळाष्टमी जर 12 नाही सोडली तर ते फळच मिळत नाही. त्याला म्हणलं, सांगितलं कोणी? आमच्या गावात असंच म्हणले. अरे बाबा हो, देवानी सांगितलं, शास्त्र सांगल ते करायचं, तर तुमच्या गावात असेल आमच्या गावात तसं. कमाल आहे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मागिलानी डोळे उघडावे, मागिलानी डोळे उघडावे, उघडावे, मागिलानी डोळे उघडावे. पंथ पुढीला चालता न कळे, पुढीला पंथ पुढीला चालता न कळे, अकळे मागिलानी डोळे उघडावे, मागिलानी डोळे उघडावे, मागिलानी डोळे उघडावे, मागिला डोळे उघडावे. मागिलानी डोळे उघडावे. वा. पंथ पुढीलासी चालता न कळी, मागिल्यानी डोळे उघडावे. मागच्यानी डोळे उघडून चालायचं. पुढे चालू आहे, आपलं डोकं लढवायचं. मी पुन्हा तेच वाक्य सांगू का? सगळ्यात जास्त समस्या आहे परमार्थात स्वतःचं डोकं लढवणाऱ्या लोकांपासून. मला फार या गोष्टीची चीड आहे. चांगले लोक आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गाथा वाचतात. काय बोललो मी? चांगले लोक ज्यांचं आयुष्य परमार्थात चाललंय, अशा लोकांना प्रश्न पडला की ते गाथा वाचतात. आता काय करावं? चांगले लोक प्रश्न पडलं की गीतेचा पुरावा देतात. आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला कसं कळलं की हे आमच्या गावात असंच? कमाल आहे. नाही. प्रश्न जर तुमच्या आयुष्यात परमार्थाचा पडला तर इथे या विचारा, आपल्या समोर दैवत बसलेले आहे. आपल्याकडे मार्गदर्शनाचे स्रोत कमी नाही आहे, फक्त स्वीकारणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, स्वीकारणारी ही भरपूर गर्दी आहे, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या कमी आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आता विषय निघाला म्हणून थोडस अजून 1-2 मिनिटं बोलतो आणि मग पुढे प्रास्ताविक चिंतनामध्ये येतो. प्रसंग अपुरा राहिला माझा. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगताना स्पष्ट सांगितलं, बाबा शास्त्राला विचारून कर्म करत जा. या संबंधामध्ये एक महाभारतातला छोटासा अर्ध्या मिनिटात प्रसंग सांगतो फक्त. धर्मराजाने कुणाला विचारून कर्म केलं हा माझा प्रश्न आहे आपल्याला.
धर्मराजाने कुणाला विचारून कर्म केलं? धर्मराजाने कुणाला विचारून कर्म केलं? धर्मराजाने भगवंताच्या सांगण्यावरून कर्म केलं. पण एका बाजूला शास्त्र सांगतं हे जमणार नाही, दुसऱ्या बाजूला भगवान परमात्म्याने थोडीशी ऍडजस्टमेंट करून धर्माला करायला भाग पाडलं. प्रमाण तसंच अर्थच आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा, वदले नाही, वदविले, भाग पाडलं. मी शब्द बोललो, भाग पाडलं. भाग पाडलं धर्मराजाला खोटं बोलण्यासाठी, भाग पाडलं. एका बाजूला शास्त्र सांगत होतं खोटं बोलायचं नाही, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, पण भाग पाडलं. वदविले, वदले नाही, इच्छेने नाही वदले, वदविले नारायणे मुखे वदविले धर्मा. पण अंगुष्ट त्या कर्मासाठी केलं. का बरं? शास्त्राने सांगितलं होतं खोटं बोलायचं नाही, भगवंतानी बोलण्यास भाग पडलं. सगळा प्रसंग सांगणार नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण सांगण्यास करण्यास भाग पाडलं भगवंतानी. धर्मराजाला परिणाम भोगावा लागला. माझा छोटासा प्रश्न आहे, आमच्या गावात चालू आहे म्हणून आपण करायचं, इथं भगवंतानी सांगितलं होतं. माझा तर असं मत आहे अंगठा गळालाच नाही पाहिजे होता. अपवाद काय आहे की नाही नियमाला? नियमाला अपवाद असता हा पण एक नियम आहे. मग इथे थोडाफार अपवादात्मक दृष्टीने तरी विचार व्हायला पाहिजे होता. अंगठा नाहीच गळायला पाहिजे होता, भगवंतानी सांगितलं होतं. पण नाही, एका बाजूला स्वतः भगवान बोललेले असल्या कारणाने तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. जर अंगठा गळून नसता पडला तर भगवंताच्या बोलण्याला बाधा निर्माण झाला असता. म्हणून ऐका ना, मग आमच्या गावात असं सांगितलं, तमक्यानी तसं सांगितलं, मित्रांनी हे सांगितलं, हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आपण सगळ्या श्रीमंत आहोत कारण आपल्याकडे ज्ञानाचे स्रोत फार आहे, फार आहे, कमी नाही, फार आहे. किती आहे सांगू का? 4 वेद आहे. बघा, आपापल्या परीने घ्यायची, ते स्रोत कसे घ्यायचे आपण ठरवायचं. 4 वेद आहे, 18 पुराण आहे, 6 आस्तिक दर्शनकार आहे, 6 नास्तिक आहे. ते नास्तिकचा विषय सोडा, पण 6 आस्तिक आहे. हजारो प्रकारचे ग्रंथ आहेत. संत महापुरुषांनी लिहिलेलं वाङ्मय आहे. बाबांसारखे, स्वामीजींच्या सारखे सांगणारे हजारो संत आहेत. मग एवढे स्रोत ज्ञानाचे असताना तरी सुद्धा मला असं वाटतं, तुला तसं वाटतं, कमाल आहे. मला काय वाटतं, हे विषय फक्त संसारात वापरायचे. परमार्थाच्या संबंधामध्ये जर प्रश्न पडला तर विश्वास हा फक्त संतावर ठेवायचा. कारण तुम्ही ठेवायचा आणि मी ठेवायचा हे विशेष नाहीये. ऐकता ना आपण? तुम्ही विश्वास ठेवायचा आणि मी ठेवायचा आणि यांनी ठेवायचा आणि यांनी ठेवायचा हे विशेष नाहीये. ज्यांनी वारकरी संप्रदायाला कलश दिला, जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, मला जेव्हा विश्वास ठेवायचा प्रसंग येतो त्यावेळेला मी त्या संतांच्याच पायावर ठेवतो, दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही. कारण या जगामध्ये विश्वासास पात्र जर कोण असेल, विश्वासास पात्र कोण असेल असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं एकच उत्तर आहे, ते संत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. टाळ टाळ पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची
संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी विश्वास नाही. नुसता विश्वास आहे का? थोडस बारकाईने लक्ष घ्या, लक्षात घ्या. हा शब्द इथे कशासाठी टाकला असावा? समजा स्वामीजी सरळ सरळ लिहिलं असतं, संताची पायी विश्वास. कोणता विश्वास? कारण विश्वास सगळ्यात जास्त बदनाम आहे. विठाला विठाला हे बघा, जगद्गुरु तुकोबांचे शब्द आहे. मुळामध्ये माझ्या संतांचं जे वाङ्मय आहे ना, ते सामान्य नाहीये. एक एक शब्द तो कोणी घेतले मोती जसे प्रमाण सगळ्यांचे परिचित आहे. पण थोडस अजून पुढे सांगतो तुम्हाला. संतांचं वाङ्मय म्हणजे सूत्र आहे. सूत्र सूत्र सूत्राची व्याख्या काय बघा, शास्त्राने सांगितलेली. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम आस्तो भ्रमणवद्यांच्या सूत्रम सूत्र विदो विदुः. विद्वान जनाने सूत्र त्याला म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये अक्षर कमी आहे पण अर्थ फार मोठा आहे. अल्पाक्षरम असंदिग्धता आहे, सारवत आहे, विश्वाला व्यापून उरणारे शब्द आहेत. हे सगळे नियम माझ्या संतांच्या वाङ्मयाला लागू पडतात. म्हणून हा शब्द इथे, माझा शब्द इथे विनाकारण शिल्लक अभंगाची ते काय म्हणू आपण त्याला, ती रचना पूर्ण करण्यासाठी लिहिलेली नाही. यमक जुळवण्यासाठी. संताचे पायी विश्वास म्हणले यमक जर कमी पडला असतं म्हणून हा माझा. नाही नाही नाही, तसं नाहीये. आणि जर असं असतं, सांगू तुम्हाला, 380 वर्षापासून लोकांनी तुकोबारांचा गाथा वाचला नसता. लक्षात घ्या, वाचला नसता. हा आणि माझा अधोरेखित करा, अंडरलाईन करा या वाक्याला. संताची पायी हा माझा विश्वास. प्रश्न हा पडतो, हा माझा विश्वास. तुकोबारांनी माझा विश्वास म्हणजे आपला विश्वास पुढे करावा आणि आमच्या विश्वासावर अविश्वास दाखवावा. आहे ना गंमत? म्हणजे आमचा विश्वास विश्वासास पात्र नाही असं तुकोबारांना म्हणायचं. हो, तसंच म्हणायचं. कारण आमच्या विश्वासाची फार मोठी अडचण आहे. आमचा विश्वास सकाळी ठेवला की दुपारपर्यंत तो कमी होतो. दुपारच्या नंतर अजून थोडा फिका होतो. दुसऱ्या दिवशी तर फोनच उचलत नाही. विश्वास नावाचा माणूस नाही, विश्वास नावाचं मूल्य सांगतोय. काय खरंय विश्वासाचं? काय खरंय? मी नाही बोलत, हे आपण रोज बोलतो. कोणी जर म्हणलं तुमचा तर विश्वास, काय खरंय भाऊ विश्वासाचं? विश्वासाचं काय खरंय? मग खरं कोणाचं आहे? अहो, हे आमचे नैतिक मूल्यातले शब्द रचना आहे. ह्या सगळ्या याच्यावरच जर एवढं मोठं आभाळ कोसळलेलं असेल तर बाकी काय व्हायचंय? हे तुकोबारांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी आपल्या विश्वासावर नाही विश्वास ठेवला, स्वतःचा विश्वास काय आहे याचं दिग्दर्शन केलं आणि तोच विश्वास आम्ही ठेवला पाहिजे असा आग्रह धरला. विठाला विठाला. एकच मिनिटासाठी आता ह्या मुद्द्यावर फार विस्तार करावा असा काही विषय नाही, पण आमच्या माता माऊलीला बसलेल्या असल्यामुळे त्यांना पण कीर्तनातून काही घेऊन जाता आलं पाहिजे. मला खरं खरं सांगायचंय, असं समजायचं की आपणच आता इथं बाबा नाही बसलेले, स्वामीजी नाही बसलेले आणि आपणच फक्त एक मिनिटासाठी फक्त तुम्ही काय म्हणणार आहेत यांना दोघांना मी कळू देणार नाही. आपण आपलं फक्त आता बोलू, कारण मी तुमच्या सारखाच आहे ना. म्हणून एक गोष्ट मला सांगा, खरंच आपला संसार विश्वासास पात्र आहे का? फक्त खरं खरं सांगायचं, खोटं खोटं नाही. खरं खरं सांगायचं. आणि मला पूर्ण विश्वास आहे, विश्वासावरच कीर्तन चालू असल्यामुळे कीर्तनात तरी तुम्ही हे सगळं खरं खरं सांगता. हे सगळं विश्वासास पात्र आहे का?
अजिबात नाही. जाऊ दे, आपला विषय सोडा. मी तुम्हाला राजा दशरथाच्या संसाराचा विषय सांगतो. आपला विश्वास तर काय, आपलं काय खऱ्या गोष्टी. एक जणाने खालून हात जोडला. तो म्हणला, महाराज तुम्ही सांगू नका, आम्ही ऐकत. शर्ट जर असा घरात लटकून दिला ना, फक्त खिशातल्या नोटा मोजायच्या नाही. सकाळी जर नोटा कमी नाही भरल्या तर मला फोन करायचा. विश्वास. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, तुम्ही आणि मी सगळे सारखे. एक तुम्हाला गंमत सांगू का? आता विषय निघाला म्हणून सांगतोच. आता पुढे मी घरी गेल्यानंतर, मी संसारी माणूस आहे, मी घरी गेल्यानंतर खिशातले पैसे मोजून ठेवतो. ऐका, अजून वाक्य ऐकायचंय तुम्हाला पुढे. पण आश्रमावर ज्या वेळेला मी हा शर्ट काढून ठेवतो ना, कधीच पैसे मोजत नाही. कारण मला माहिती आहे राजा दशरथाच्या संसाराचा, विश्वासाच्या संबंधात सगळा कथानक भाग सगळ्याला माहिती आहे. तर आपला संसार कुठं आहे? पण परमार्थाच्या या माझ्या संस्थेत शिकणाऱ्या लेकरावर माझा एवढा विश्वास आहे. 17 वर्ष झाले आजपर्यंत या खिशातला रुपया सुद्धा माझ्या कधीच आमच्या मुलांनी काढला नाही. कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे. पण आपलं सांगायचं राहिलं ना, घरी असा दिवस गेला नाही. पुढचं समजलं वाटतं तुम्हाला? हा, मग आता खरं सांगा बरं, विश्वास आहे का आपला? काय खरं आहे विश्वासाचं? आपल्या विश्वासाचं काय खरं आहे? अजून पुढे सांगू का? आपल्या घरामध्ये पेटी आहे का? पेटी, पेटी, संदूक, कपाट, लॉकर, सगळे ज्याच्या त्याच्या परीने सगळे. एक छोटा प्रश्न आहे. जर माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटत असेल आणि तुकोबरांच्या शब्दावर जर तुमचा आक्षेप असेल, जर कुणाला असं म्हणायचं असेल आमचा विश्वास का पुढे केला नाही तुकोबरांनी, त्यांचा विश्वास कशाला पुढे केला, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आपल्या घरात पेटी आहे. एक छोटा प्रश्न आहे, आपल्या घरात राहतं कोण? आपलेच लोक राहते. घरातले रक्तामासाच्या नात्याचे लोक राहते की नाही? मग आपल्याच घरात आपल्याच परिवारातले लोक राहते. मग तुमच्या घरातल्या पेटीला कुलूप कशासाठी लावता सांगा मला? कोण चोर येणार आहे का बाहेरचे? आता समजा सुनीलगिरी महाराजांनी त्यांच्या पेटीला कुलूप लावलं तर समजू शकतो आपण, कारण तिथे आपल्यासारखे भाविक जातात. काय सांगतं कोणी काय केलं तर? पण आपल्या घरात कोण येतं मला सांगा ना? आपल्या घरात आपणच राहतो की नाही? तरी पेटीला कुलूप का? विश्वास आहे ना? आहे विश्वास. एका माणसाचं तर तुम्हाला कळस सांगतो, कळस विश्वासाचा. चहा पिण्यासाठी तो सद्ग्रस्त वयस्कर माणूस होता. सरकत पेटीकडे गेला. मला काय वाटलं दक्षिणा देण्यासाठी गेला. मी आपला साधा बोळा माणूस, तो सरकत गेला. म्हणून एवढ्या गडबडीत चहा होस तर हा दक्षिणाच्या मागे दिसतो. सरकत गेला. दक्षिणा नाही काढली त्यांनी, साखर काढली. साखर. विश्वास. माता मौल्यांनो, विश्वास. आता नको ना याच्या पुढे बोलायला, बस ना आता. मग मी तेच सांगतो की या विश्वासात घोटाळा असल्यामुळे तुकोबारायांनी विश्वास शब्द उच्चारताना हा माझा विश्वास शब्द सांगितलाय. कारण आपल्या विश्वासावर तुकोबरायांना विश्वास नाही. विठाला विठाला. बर, काय त्या विश्वासाचा स्वरूप आहे? हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. काय विश्वास? कसा विश्वास? काय त्या स्वरूपात विश्वासाचं स्वरूप? सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व
संताची ये पायी आम्हाला विश्वास सर्व भावनात झालो त्याग सर्व भावनात झालो त्याग सर्व भावनात झालो त्याग संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याग सर्व भावनात झालो सर्व भावेदास झालो सर्व भाविदास झालो त्यांचा हा माझा विश्वास. संताची पायी सामान्य शब्द आहे का? तुकोबरा म्हणतात मी सर्व भावाने संतांचा दास झालो. दास या शब्दात सगळं काही आलं. पुन्हा मला विषयाचं स्मरण झालं. भारत देशामध्ये अनेक संत मी पाहिले. अनेक संतांच्या अनेक उपाधी पाहिल्या. अनेक संतांचे मोठमोठे नावं पाहिले. कसे नावं पाहिले? मी काहीच चुकीचं बोलणार नाही. मोठमोठे नावं पाहिले. फक्त एकच संत मी या देशात पाहिले की ज्यांच्या नावापुढे फक्त गुरुदास आहे. चुकला असेल तर मला सांगा. काय शब्द आहे? गुरुदास. बस. आणि तुम्ही सगळे त्यांचे दास आहात. ते त्यांच्या गुरुचे दास आहात. म्हणून दास या शब्दावर काहीच नाही बोललं तरी तुम्हाला सगळं कळलं. विठाला दास. अध्यात्माच्या परिभाषेमध्ये समर्पणाचा दुसरा पर्याय शब्द आहे दास. म्हणून सर्व भावे पूर्णपणे समर्पण आहे आणि त्यालाच पर्यायी शब्द दास आहे. सर्व भावी दास. सर्व भावे समर्पण हे सर्व भावाने असतं. थोडं तिरकण असतं. समजा आता ही काठी आहे, आमच्या महाराजांची काठी आहे, चोपदार महाराजांची. ती काठी ज्या वेळेला खाली पडते ती अशी वाकडी तिकडी पडते का? सगळी पडते. साष्टांग दंडवत ज्याप्रमाणे आपण घालतो तसं अंतःकरणातले सगळे भाव ज्या ठिकाणी समर्पित होतात ना त्याला दास म्हणतात. विठाला विठाला. सर्व भावे कधी कधी नाही, आपल्या ऍडजस्टमेंट नुसार आहे. एक तुम्हाला या दास शब्दाच्या संबंधामध्ये आणि सर्व भावे समर्पणाच्या संबंधामध्ये एक 2-3 मुद्दे लक्षात आणून देतो. श्रीमद भगवद्गीतेची रचना अर्जुनाला निमित्त करून भगवान कृष्ण परमात्म्याने केली. आणि बोलता बोलता एक श्लोक आला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनम्. पण हा श्लोक लिहिल्याच्या नंतर भगवंताला थोडीशी शंका आली. आमच्या गुरुजींच्या मुखातलं हे वाक्य आहे, स्वामी शांती धर्मानंदजी महाराजांची पाठात त्यांनी सांगितलेले हे वाक्य आहे. हा श्लोक लिहिल्याच्या नंतर भगवंताला शंका आली, कारण हे सगळं खोटं खोटं होऊ शकतं. तद्विधी प्रणिपात सगळं होऊ शकतंय. या कलियुगात काय होणार नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न लोकांना विचारणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे का? प्रश्न तर किती गोड लोक विचारतात. नमस्कार तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा ही खोटी खोटी होऊ शकते. प्रणिपात ही खोटा खोटा होऊ शकतो. प्रश्न तर 100% खोटे होऊ शकतात. हे भगवंताच्या लक्षात आलं. कलियुगामध्ये फार हुशार लोक निघणार आहेत, चतुर. भगवंतानी अपडेट श्लोक लिहिला. हे माझं वाक्य नाही, आमच्या स्वामीजींचं वाक्य आहे. लगेच आहे तो पुढे. श्रद्धावान लभते ज्ञानम. आता सांगा मला याच्यात काय करता येईल? आता डोकं लावता येईल का? पर श्रद्धा ही खोटी खोटी ठेवता येते का? मला ह्या एका शब्दावर आक्षेप आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय?
हे बघा, भारतीय संविधानाने तुम्हाला मला सगळ्यांना श्रद्धा ठेवण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. हे कदाचित अंधश्रद्धा या शब्दाला खत पाणी घालणाऱ्या लोकांना माहित नसावं. अंधश्रद्धा या शब्दाला खत पाणी घालणाऱ्या लोकांना माहित नसावं की आम्हाला आमची श्रद्धा कशी ठेवायची याचा पूर्णपणे अधिकार आमच्या देशाच्या संविधानाने दिलेला आहे. मग तुम्ही कोण आमची श्रद्धा खोटी का खरी ठरवणार आहे? हा मला कायम खटकणारा प्रश्न आहे. एकदा मी हा प्रश्न विचारणार आहे कोणा, माझ्या डोक्यात 2-3 प्रश्न, पण ते मला माणसंच सापडणार त्यांना विचारायचे. हा प्रश्न आहे. मला सांगा, तुमची श्रद्धा खोटी, माझी श्रद्धा खोटी, हे खोटी लोक कोण सांगणार की तुमची श्रद्धा खोटी ना आमची श्रद्धा खोटी? आम्ही ठरवणार आमची श्रद्धा कशी आहे. अहो, आमच्या तत्वज्ञानाने, आमच्या धर्मशास्त्राने श्रद्धा अपार सांगितलेली आहे. अहो, या भूमीत आम्ही जन्माला आलेलो आहोत. या भूमीमध्ये मानवावर तर आमची श्रद्धा आहेच आहे, पण आमची नदीवर श्रद्धा आहे. आम्ही गंगेचं पूजन करतो. पाण्यावर आमची श्रद्धा आहे. आमची श्रद्धा पहाडावर आहे. आम्ही हिमालयाचं पूजन करतो. आमची श्रद्धा वृक्षावर आहे. आम्ही त्या वृक्षाचं पूजन करतो. आमची श्रद्धा मंदिरातल्या मूर्तीवर आहेच, यात तर कोणी डोकं लावण्याचं कारण नाही. पण मंदिराच्या पायरीवर सुद्धा आमची श्रद्धा आहे. तिच्यावर आम्ही पहिला हात टेकतो, मग मंदिरात प्रवेश करतो. आमच्या श्रद्धेचं काय घेऊन बसलात तुम्ही? आमची श्रद्धा सगळ्या ठिकाणी आहे, कारण आम्ही ज्या धर्मशास्त्राचा अभ्यास करतो, ज्या धर्मशास्त्राचं आचरण करतो, त्या धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे वसुधैव कुटुंबकम. आमचं कुटुंब फक्त आमचं कुटुंब नाही जे हाडामासाचं रक्ताचं असतं. आमचं कुटुंब म्हणजे संपूर्ण सृष्टी आहे, वसुधा पृथ्वी आहे. आमच्या श्रद्धेबद्दल तुम्ही काय बोलणार? आपल्या देशामध्ये स्वयंघोषित विचारवंत लोकांची संख्या जास्त झालेली आहे. हे सगळे लोक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घातले पाहिजे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर सोडले पाहिजे. धोका आहे यांच्यापासून आपल्याला. आमची श्रद्धा खोटी आहे हे तुम्ही कोण सांगणार आहे? अहो, आम्ही तर कशावरही श्रद्धा ठेवतो, आणि म्हणून आमच्यासारखे सुखी जगात कुणी नाहीये. आहे का? आपल्या देशात लय सुखी लोक. थोडा विषय अजून विस्तार करतो, ऐका. आपल्या देशात जर सुख कमी असतं तर जगातल्या लोकांनी आपल्या देशात येऊन आपल्या अध्यात्माच्या, धर्मशास्त्राच्या विचाराचा स्वीकार केला असता का? आपल्याकडे सुख आहे. आजही ऋषिकेशमध्ये 50 पेक्षा जास्त देशातले लोक राहतात. का? कशासाठी येतात? तर त्यांना माहिती आहे की या देशामध्ये विशिष्ट वयानंतर जास्त आदर प्राप्त होतो. या देशामध्ये निरुपयोगी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीचा आदर केला जाऊ शकतो. नाही का होत आपल्याकडे? वय 60 वर्ष झाल्यानंतर त्याला जास्त आदर आहे. आपल्याकडे चाल कोण म्हणला आता? ज्येष्ठ मंडळी म्हणले ना, आदर आहे, आदर आहे. ही आपली संस्कृती आहे. आपल्या देशामध्ये निरुपयोगी जरी व्यक्ती असला, म्हणजे 60 वर्षाच्या नंतर रिटायर होणं म्हणजे काय? त्यांच्या दृष्टीने काय? ते आता काम करण्यास योग्य नाही असंच त्याचा अर्थ होईल ना. पण अशाही व्यक्तीचा आदर, घरात मंगल कार्य असेल तर पूजन त्यांचं आहे, दर्शन त्यांचं आहे, आशीर्वाद त्यांचे आहे. पती पत्नी आले, नवरदेव आले, आशीर्वाद नवरी कोणाचं घेणार? त्या तरुण यांचा घेणार ना, ज्येष्ठांचा. कारण आमच्याकडे सगळ्यांचं पूजन आहे. असं मग मला असे विषय निघले का मला असं जरा ते रक्त गरम होतं थोडंसं. हा, आपला विषय चालला होता विश्वास शब्दावर. कुटुंब कसं आलतो आपण? हा, सर्व भावे दास, समर्पण, पूर्णपणे समर्पण. याच्याबद्दल, या समर्पणाच्या बद्दल कुठलीही शंका मनात न ठेवता समर्पण आहे. श्रद्धा, हा, श्रद्धावान लभते ज्ञानम, ते सांगता सांगता आलो. माझी एक समस्या आहे बाबा, मला विसरायची सवय लागली. पहा, मला बरेच जण म्हणले एवढ्या लवकर असं जर झालं तर कसं होईल, पण म्हणलं नाही नाही, मी पण सगळ्यातून पॉझिटिव्ह घेणारा माणूस आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण सांगतो, ऐका समोर बसलेली व्हावी. विसरायची सवय लावा, चांगली गोष्ट आहे. गबाळ डोक्यात नाही भरायचं नाही.
जास्त डोक्यात नाही ठेवायचं, विसरायचं. रिफ्रेश मेमरी ठेवायची. काय मनुष्य, मला काल एक माणूस माझ्याकडे आला, काय लोक तत्वज्ञान बोलता बोलता देतात मला. त्यांनी मला सांगितलं 3 गोष्टीवर लक्ष द्यायचं म्हणला. एक सामान्य माणूस, पण त्यांनी एवढं भारी तत्वज्ञान सांगितलं. तो म्हणला 3 गोष्टीवर लक्ष द्यायचं. म्हणलं कोणत्या? तो म्हणे सगळ्यात पहिलं आपल्या शरीरावर. म्हणलं वा क्या बात आहे. तो म्हणला दुसरं लक्ष द्यायचं रोज आपल्याकडे पैसे आले पाहिजे. व्यवहारातला माणूस आता ते ऐकलं, आपण त्याचं कौतुक केलं, पण त्याचा पुढचा शब्द फार छान सांगितला त्याने. तो म्हणला तिसरी गोष्ट, परमार्थ कधीच कमी नाही पडला पाहिजे. काय चुकीचं आहे? चांगलं आहे, चांगलं आहे. आता पैसे रोज आले पाहिजे हे वाक्य जरी तुम्हाला पटलं नसतं, पण त्याच्याशिवाय तर काम होतच नाही ना, हे तर मान्यच करावं लागलं. मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील? मग तिन्ही वाक्य भारी आहे की नाही त्याचे? कोण माणूस कधी बोध करून दे सांगतात नाही. चला, भगवंतांनी शब्द हे लिहिला, श्लोक लिहिला, श्रद्धावान लभते ज्ञानम तद्विद्धी प्रणिपातेने. या श्लोकावर एक ओवी लिहिली ज्ञानोबांनी. तनू, अतिशय गोड ओवी आहे. एवढी ओवी सोबत घेऊन जा फक्त. तनू मनू जिवे चरणासी लागावे, चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. शब्द अंडरलाईन करा, अगरवता. अहंकारा शिवाय दास व्हा. काय आमच्या संतांचे शब्द आहे महाराज. अगरवता हा जरी शब्द बाजूला काढला असता तरी त्या शब्दात प्रॉब्लेम तयार झाला असता. आता दास लोक तुम्ही सगळे सोडून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, व्यवहारामध्ये लोक दास नाहीत का? आहे. अहो, एक मनुष्य मला असा भेटला, या आपल्या क्षेत्रात तर खूप प्रॉब्लेम आहे. फक्त मला अपवाद देवगड दिसतं की इथे सगळे हे जे सगळे सेवाकरी मंडळी आहे ना, हे 100% दास आहे. आता सुनील गिरीजी महाराज, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. खरं खरं सांगा बरं, लोक व्यवहारात, आता तुमच्याकडे बी आश्रम आहे, माझ्याकडे बी आश्रम आहे, मागं बसलेले आमचे दादा महाराज त्यांच्याकडे बी आश्रम आहे. महाराज, आपल्याकडे येणारे लोक खरंच दास होऊन येते का आपल्याकडे? खरं खरं सांगा. अहो, एक पठ्ठ्या मला असं म्हणला, मी हे म्हणून ते महाराज म्हणला. काय म्हणला तो? मी म्हणून तो महाराज आहे, नाहीतर काय खरं होतं? मग आता मला सरळ बोलायची सवय. म्हणलं मग तूच कोण नाही महाराज झाला? म्हणजे याला समर्पण म्हणतात. अगरवता करावे. ऐका आता वाक्य. जी गोष्ट आपण करतो परमार्थाच्या क्षेत्रासाठी, ते तोंडातून कधीच नाही काढायची. काढली तर काय होईल ते पण सांगतो. काहीच होणार नाही. तुम्ही जे बडबड केली का वायफट, तेवढंच त्याचं फल मिळणार आहे, बाकी काहीच मिळणार नाही. मग बघा, पैसे खर्च करून एखादं सत्कर्म करून पुण्य पदरात पाडून घ्यायचं का ते तोंडातून काढून तेवढंच लाभ घ्यायचा, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणून एखादं काम तुम्ही केलं, सेवेचं काम केलं, तिथं फार सेवा आहे, सगळ्या ॲटोटेक सेवा आहे, एकदम छान. सगळेजण अहंकार विरहित सेवा करतात. इथे असा एकही मी मनुष्य पाहिला नाही. आता मी जरी आज इथे कीर्तनाला पहिल्यांदा जरी उभा राहिलेला असलो तरी गडावर येणं माझं अनेक वर्षापासूनच आहे, मला माहिती आहे सगळं. एकही मी मनुष्य असा ग्रामीण भागात सुद्धा नाही पाहिला की तो अहंकाराने म्हणाला की मी देवगडला जाऊन सेवा करतो. क्या बात आहे, या शब्दाला दाद दिली पाहिजे. एकही मनुष्य असा मला म्हटला नाही. आमचे गिरिजीनाथ महाराज सुद्धा म्हणले नाही कधी असे, मी गडाचा पखवादवादक आहे, मी पखवादवादक आहे. इथेच सेवा संपली, इथंच सेवा संपली. सेवा सेवा आहे. आणि हे कसं मिळालं, हे बाबांनी दिलंय तुम्हाला. हे विचार आहे, हे फार मोठे विचार आहे, सामान्य नाही. तर मग मी पहिलं बोललो आपण हे म्हणून महाराज असे पठ्ठे काय. एक म्हणला आपण मदत नाही केली, सप्त्या होईन म्हणला तुमचा. सप्ता नाही राहणार, काय होईन? सप्त्या. असा तू कोण करणं लागून गेला भाऊ? सज्जन हो, जुन्या लोकांची म्हण आहे, या हाताने दिलं ना, याला सुद्धा नाही कळलं पाहिजे. या हाताने दिलं ना, या हाताला नाही कळलं पाहिजे. अजून एकच वाक्य सांगतो. परमार्थाचं कोणतंही काम करत असताना, एखाद्या संतांची सेवा करत असताना, ग्रंथाची सेवा करत असताना, एखाद्या स्थानाची सेवा करत असताना, अहंकाराला जर स्थान असेल आपल्याकडे, अहंकाराचा जन्म होत असेल, एकाच वाक्यात सांगतो, सेवेमध्ये त्रुटी आहे. सेवेमध्ये काय आहे? त्रुटी आहे. का बरं मी कशावर बोलतो? ज्ञानोबांच्या ओवीवर बोलतो. अगरवता करावे दास्य सकळ. दास या शब्दाचं वर्णन आहे. अगरवता करावे दास्य सकळ.
अहंकार विरहित संतांची सेवा, ह्याच तुकोबरा म्हणतात माझा विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, सर्व भावी दास झालो त्यांचा. कुणाचा? त्यांचा, संतांचा. सर्व भावे दास मी झालो. आपणही सर्वांनी, म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी संतांचा सर्व भावे दास व्हावं. एक नसेल तर मग व्हायचंच नाही, इकडे यायचंच नाही. विठाला 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 विठाला, इकडे यायचंच नाही. आणि आलं तर सर्व भावे. परमार्थ सुद्धा हंगामी नाही करायचं. हल्ली हंगामी परमार्थ करणारे लोक निघले. एक माणूस म्हणला श्रावण मध्ये ना सगळं सोडतो म्हणले. आपण उपकारच केला, तू सगळं सोडलं श्रावण मध्ये. हा तो श्रावण धरलाच कशाला? म्हणजे लोक देवाला सुद्धा भोळ्यात काढतात. श्रावण महिन्यात मी कुठल्याच मंदिरात लवकर जात नाही, गर्दी खूप असते. जे कधीच परमार्थाकडे नाही. श्रावण महिना धरा. माझा साधा प्रश्न आहे, बाकीच्या महिन्यासोबत काही वाद आहे का आपले? अहो त्याच्या अगोदरचा महिना किती पवित्र आहे. आषाढ, आमची पंढरपूरची वारी आहे, त्यालाही धरा. आषाढ, श्रावण, भाद्रपद पितृपक्ष आहे, पितरांच्यासाठी तिथे कर्म केले जातात, तोही धरा. हा आषाढ, श्रावण, भाद्रपद, पुढे काय आश्विन, कार्तिक. अहो एक एक महिन्याची हिस्ट्री तुम्ही काढा. प्रत्येक महिन्याची हिस्ट्री काढा. प्रत्येक महिन्यात धार्मिक सगळे महत्व असलेले ते महिने आहेत. आणि मग ते सगळे सोडायचे आणि एकच धरायचा. धरू नका असं मला नाही म्हणायचं. फक्त हंगामी नाही करायचं, कायम स्वरूपी करायचं. टेम्पररी नाही, परमनंट, कायम स्वरूपी. आता एक अजून एक श्लोक सांगतो. सततम कीर्तन तोमा का कधी कधी कीर्तन. सततम सातत्यपूर्व, दीन रजनी हाची धंदा, सदा नाम घोष. कधी कधी का नाही, कायम स्वरूपी. हे सगळं कायम स्वरूपी. हे जर सगळं कायम स्वरूपी असेल तर सर्व भावी दास. मग ऐका ना, संतावर हे बघा, एक गंमत आहे या अभंगामध्ये. अजून एक गंमत. संताचे पायी हा माझा विश्वास. संत हा शब्द इथे सामान्य अर्थाने आहे. हा सामान्य अर्थाने. या चरणात, पहिल्या चरणात तर सामान्य अर्थाने, पुढे आहे ती काय काय करून देणार आहे त्यांची लक्षण पुढे येतील. पण पहिल्या चरणामध्ये फक्त संत शब्द आहे. संत कुणाला म्हणावं, दोनच आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचे एक शास्त्र वचन सांगतो आणि पुढे चालतो. मनस्य एकम, संत कुणाला म्हणतात ऐका. मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मण्य एकम, महात्मानाम मनस्य अन्यत, कर्मस्य अन्यत, नाही मनस्य अन्यत, वचस्य अन्यत, कर्मण्य अन्यत, दुरात्मनाम. मनात एक आहे तेच वाणीत आहे, आणि जे वाणीत आहे ते कर्मात आहे. संत म्हणावं. हे शोधण्यासाठी कुठेही जायचं नाही. बाबांच्या चरणावर डोकं ठेवायचं आणि इथे पाहायचं, सगळं दिसेल आपल्याला. मनस्य एकम, मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मण्य एकम, महात्मा. मनात जे आहे ते वाणीत आहे, जे वाणीत आहे ते कर्मात आहे. खोट नाहीये, महात्म्याचं लक्षण आहे. आता याच्या विरुद्ध पुढचं आहे. मनस्य अन्यत, मनात एक चाललंय, वाणीत दुसरंच आहे, करण्यात तिसरंच आहे, दुरात्मना. अजून एक सांगतो आपल्याला. सज्जन व्यक्ती कुणाला म्हणावं. विद्या विवादाय धनम मदाय, शक्ती परेशान परपीडनाय, खलस्य साधू विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. साधू कुणाला म्हणावं, किती गोड आहे. विद्या दुर्जनाची ही विवादासाठी असते, धन अहंकारासाठी असते. विद्या विवादाय धनम मदाय, शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी आहे. पण साधूचं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. साधूचं धन कशासाठी आहे, साधूचं ज्ञान कशासाठी आहे, आणि साधूची शक्ती कशासाठी आहे. खलस्य साधू विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय
च रक्षणाय. विठाला विठाला. हरा हरा. असे संत महापुरुष आपल्या समोर आहे. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने संतांचा दास जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मी झालो. काय फायदा आहे का आम्हाला दास होण्याचा? फायदा असेल तर दास होऊ, असा जर कोणाला प्रश्न पडला, अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. तेथे माझे येत, तेथे माझे रीत करीत सकळ, तेथे माझे हित करते सकळ. तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. तेथे माझे येत, तेथे माझे येत करते सकळ, तेथे माझे हित करीते सकळ. तेने हा गोपाल कृपा करी, तेने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती माझे हित करते सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, माझे हित करते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा विठोबा विठोबा कुमार ज्ञानदेव तुकाराम, श्री समर्थ सद्गुरु किसन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. तिची माझे हित करीती सकळ. का संतांचं दास आपण झालो पाहिजे? ऐकण्यासारखा प्रसंग आहे. दुसरं चरण अतिशय गोड आहे. ते आमचं हित करणार आहे. संत आमचं हित करणार आहे. काय हित करणार आहे तर ऐका. सर्वोच्च कृपा ही ईश कृपा मानलेली आहे. भगवंताची कृपा ही सर्वोच्च कृपा आहे. आणि त्या कृपेला पात्र होणं हे एवढं सोपं नाही. म्हणून तर गीतेमध्ये श्लोक आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद एखादाच विरळा भाग्यवान आहे. माणसं बोलताना म्हणतात फारच वातावरण खराब झालं, लोक परमार्थालाच येत नाही. कसे येते सगळे?
प्रत्येकाचे विचार वेगळे आहे, प्रत्येकाचं घर. आता एक छोटासा माझा अनुभव सांगतो. आमच्याकडे या 2008 पासून छोटीशी वारकरी शिक्षण संस्था आहे. आपण जे म्हणतो ना व्यवहारामध्ये, लोक लय बदलले, लोक लय बदलले, लोक लय बदलले. स्वामीजी, मी हे बदललेले लोक स्वतः पाहिले. मला ते पालकांचा संबंध जास्त येतो. पूर्वीचे लोक कसे होते, आपण फक्त म्हणतो ना, असं लोक म्हणतात ना, तुम्ही म्हणता ना बोलताना, लोक लय बदलले, पण ते तुमच्या अनुभवात नसेल आले, ते मी अनुभवले. लोक खरंच बदलले. त्यावेळचे पालक वेगळे, त्यावेळचे पोरं वेगळे. आज पूर्वीचे मुलं, त्यांचे पालक हे वेगळे होते. एक दिवस मी सहज निरीक्षण केलं, बारकाईने विचारलं मुलांना, प्रश्न विचारला. मला, बाळांना, तुमच्या घरी आई आणि वडील माळकरी आहे का रे बाबा? मला आश्चर्याचा धक्का बसला ते सगळं ऐकल्याच्या नंतर. आणि प्रश्नही पडला. मी कधीतरी बाबाजींना येऊन प्रश्न विचारील हा, याचं उत्तर येईल. आजचा प्रश्न तुमच्या समोर सांगतो, पण उत्तर मी नंतर घेईन बाबांना. कधी कधी मला परमार्थात असे गंभीर प्रश्न पडू लागले आहेत, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. त्या मुलांना ज्या वेळेला मी प्रश्न विचारला की तुमच्या घरामध्ये आई आणि वडील माळकरी आहे का बाळांनो, अर्ध्यापेक्षा जास्त मुलांनी सांगितलं आमच्या घरात माळकरी नाही. कमाल आहे, कमाल आहे, आश्चर्य आहे. अशा वेळेला प्रश्न पडतो, हे करायचं का थांबायचं? बरं, त्यांच्या पालकाला पाहून जर यांना थांबवावं तर पुढची पिढी तरी जी सुधारणार आहे तीही सुधारणार नाही. बरं, ती सुधारणाऱ्या पिढीकडे आपण पाहायचं तर हे बिघडणारे काय कमी वैतागे आहेत? त्यांचा ताण काय कमी आहे का डोक्याला? तुम्हाला सांगतो भाविकांनो, एकमेव माझ्या आयुष्यामध्ये मला असे बाबाजी भेटलेले आहेत की आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा हा असतो, संस्था व्यवस्थित चालू आहे ना? पोरांना जसं जमल तसं चालू द्या, त्यांना हानमार वगैरे काहीच नाही करायची. काळ फार बदलला आहे. बाबांचे शब्द आहे, सत्य परिस्थिती आहे. माणसं बदलले आहेत. बदललेले माणसं तुम्ही पाहताय, आम्ही पाहतोय, मी अनुभवतोय. जर अशाच प्रकारचे जर माणसं बदलत राहणार असतील तर काय होणार? बरोबर की नाही? मग मला सांगा ना, मी कशावर बोलतोय? ईश्वराची कृपा ही सर्वोच्च कृपा आहे, पण ती सगळ्यांच्या नशिबात कुठे आहे? मुलाच्या नशिबात कदाचित भविष्यात ईशकृपा होणार आहे, पण तरीही त्यांच्या पालकांच्या नशिबात नाही. कमाल आहे, कमाल आहे. ईशकृपा ही सर्वोच्च आहे, मान्य करणार ना. देवाची कृपा, कारण भगवंताचं स्वरूपच मोठं आहे हो. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे भगवान. ऐका, यश, श्री, औदार्य, आणि त्या देवाची कृपा आपल्यावर व्हावी, सर्वोच्च कृपा आहे. मान्य आहे ना? मग ऐका ना, ईश्वराची कृपा जर सर्वोच्च आहे, पण ती कृपा प्राप्त करण्यास जर आम्ही पात्र नाहीये, तर आम्ही त्या कृपेस पात्र व्हावं असं मला वाटतं ना? वाटतं ना? जर वाटत असेल तर हे काम संत करणार आहे. तेची माझे हित करीती सकळ. काय पुढे उत्तरार्धामध्ये, जेनी हा गोपाळ कृपा करी. देव आमच्यावर कृपा करणार आहे, भगवान आमच्यावर कृपा करणार आहे, आणि त्या कृपेचे पात्र आम्हाला संत बनवणार आहेत. ते संत बनवणार आहे. संताशिवाय दुसरे आपल्याला कोणी पात्र बनवू शकत नाही. संत देवाच्या कृपेला आम्हाला पात्र बनवणार आहे, आणि हेच त्यांचे आमच्यावर असलेले मोठे उपकार आहे. हेच आमच्यासाठी ते करणार आहे. ते काय त्याची माझे हित, हेच आमचं हित आहे. बाकी व्यवहारातले हित तर तुम्ही स्वकर्तृत्वाने मिळू शकता, त्याला काय अर्थ आहे? आणि किती हित साधलं आणि किती हिताचे गठुडे बांधले, हिताचे गठुडे, त्यांनी आमचं फार हित केलं. गठुडे बांधा त्याचे. ते हित ना ईशकृपेला कामा येणार, ते हित ना तुम्हाला स्वतःला कामा येणार, ना ते हित तुमच्या परलोकाच्या यात्रेला कामा येणार. कमीत कमी असं तरी हित आम्ही आयुष्यात केलं पाहिजे, ते या मृत्यू लोकातही कामा आलं पाहिजे आणि परलोकातही कामा आलं पाहिजे.
त्या बाकीच्या हिताला काय घेऊन बसता? एक छोटा प्रश्न विचारू आपल्याला. आपण कमवलेली संपत्ती ज्याला तुम्ही हित म्हणता, आपण कमवलेली संपत्ती, या संपत्तीवर शेवटच्या श्वासापर्यंत आपला तरी अधिकार राहतो का? सांगा ना मला. सांगू का? आपण कमवलेल्या संपत्तीपासून आपल्याच परिवारातले लोक आपल्याला बेदखल करतात, नाही करत? हा, ज्या हितासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं ते हित आपल्याला या मृत्यू लोकात सुद्धा कामा येत नाही. परलोकाचा विषय सोडा आणि त्याच्या पुढच्या प्रवासात ईशकृपेला कामा येणार तो तर विषय सोडा. ज्याला तुम्ही हित बांधून बसलायत, करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. चुकीचं काम करत असताना आयुष्यामध्ये, चुकीचं काम करत असताना 1000 वेळेला प्रश्न पडला पाहिजे आपल्या मनाला. चुकीचं वर्तन करताना 1000 वेळेला प्रश्न पडला पाहिजे आपल्या मनाला. चुकीचं धन अर्जन कमवताना 1000 वेळेला प्रश्न पडला पाहिजे. उत्तर द्यायचंय आपल्याला आणि ते एकट्याला द्यायचं आहे. कुणीही सोबत नसणार आहे त्यावेळेला. कुणीही आपल्याला मदत करणार नाहीये, कुणीही आपल्याला सहकार्य करणार नाही, कुणीही त्यासाठी आपल्याला वाचवणार नाही. कुणीही जरी मनुष्य असला आणि कसाही जरी असला, आपल्या कर्माचं गाठोडं आपल्याला एकट्यालाच व्हायचंय गड्या हो. आणि ते कर्माचं गाठोडं ज्या वेळेला आपण घेऊन जाणार, ज्या वेळेला ते गाठोडं सोडल्या जाणार, त्यातून जर कर्म चुकीचं निघलं ना, मारी ती झोडी ती तोडी ती, तिथे काहीच चालणार नाही. एक जण म्हणला मी लय श्रीमंत आहे. दादा महाराज काय म्हणला तू? मी असंच कीर्तन झालं ते आलं मला सांगायला. लोक लई चालवतात, लोक कीर्तन झालं आणि ते मला सांगा. म्हणलं महाराज तुम्ही जे सांगितलं ना ते आपल्याला लागून यावं. म्हणलं का? आपल्याकडे लय पैसा. म्हणलं लय पैसा जरी तुझ्याकडे असला तर यातला एकही पैसा तिथे चालत नाही. तो म्हणला असं कसं? म्हणलं एक पैसा तुझ्या कपाळाला लावणार जाणार आहे, तो बी तिथंच राहणार आहे. तो म्हणला ऑनलाईन, तो म्हणला आरटीजीएस देवाला करून पाहू. म्हणला तू कोणता जेस करू शकत नाही. एकदा यमाच्या तावडीत मनुष्य गेला ना, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर. मी बोलत नाही, संतांचं प्रमाण आहे. काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देशील होशील तू? काय देती होशील? पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देता होशील तू? पातके करिता काय गोड आहे, सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे, गोड प्रमाण. पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील? काय उत्तर देणार आहे? कॉपी करायला संधी नाहीये. हे सगळं सत्य असताना याला माणसं नाकारतात. हे सगळं सत्य माहित असताना नाकारतात. म्हणून 1000 वेळेला विचार करा. तुम्ही आम्ही संसार करणारे आहोत. आपल्यावर पाप आणि पुण्याची जास्त जबाबदारी ही लक्षात ठेवा, भान ठेवा. माझ्याकडे पैसे आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, सोड. चांगले चांगले संपले बाबा, विषय सांगायला वेळ संपलाय माझा. कुठं हरलो आपण? रावणाची गडगंज संपत्ती कधीतरी ऐकत जा. कुठे हरलो आपण? माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे आपण कमवलेल्या संपत्तीपासून आपला आज परिवार आपल्याला एक दिवस बेदखल करणार आहे. तर या हितासाठी परमार्थाचं हित नाकारणं किती मोठं लाजीरवाण आहे, आश्चर्यकारक आहे. जे माणसं परमार्थाला विन्मुख होतात आणि चुकीच्या कामाला सन्मुख होतात, या लोकांचं मला आश्चर्य वाटतं. आश्चर्य वाटतं मला. पाप करणारा माणूस, ऐका बरं का वाक्य, पाप करणारा माणूस, अहंकारात राहणारा माणूस, संपत्तीच्या गर्वामध्ये राहणारा माणूस, मुसमुस करणारा माणूस पाहिला का मला त्याचा राग नाही येत, आश्चर्य वाटतं. काय होईल या भल्या माणसाचं? काय होईल याच्या आयुष्याचं? वाईट वाटतं, वाईट वाटतं. काय होईल? ऐका ना, 1000 वेळेला विचार केला पाहिजे वाईट कर्म करताना. 1000 वेळेला उत्तर आपल्याला द्यायचं आहे.
1000 वेळेला विचार केला पाहिजे. वाईट काम करताना 1000 वेळेला विचार केला पाहिजे. याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. एका माणसाला मी लोक सहज उपदेश करतात. तो एका ठिकाणी असाच विषय निघाला. तो म्हणला, महाराज आपण कोणाला फसवीत नाही. मला वा, चांगली गोष्ट आहे. त्याला मी न विचारण्याच्या अगोदर त्यांनी उत्तर दिलं. तो म्हणला, कारण असं आहे, उत्तर आपल्याला द्यायचं आहे. किती मोठा बोध आहे. काय म्हणला तो? उत्तर आपल्याला द्यायचं आहे. देव एका कोपऱ्यात घेईल. म्हणजे विश्वास त्याचा किती मोठा आहे पहा. ते देवाकडे जाणार आहे असं विश्वास आहे त्याला. गंमत आहे. तो मला देव एका कोपऱ्यात घेईल आणि विचारील, त्यावेळेला उत्तर मला द्यायचंय. पातके करिता पुढे आहे कसं. कळलं ना? म्हणून हित ते करावे. देवाचे चिंतन. मर्यादा आहे. एवढे मोठे महान महान विभूती संत महंत माझ्या समोर बसले. माझ्यासारख्या पामराकडे काय आहे की मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं. विषय संपला. फक्त उरलेल्या चरणाला स्पर्श करतो आणि पुढे चालतो. काय दुसरं चरण आपलं, त्याची माझे हित जेनी हा गोपाळ कृपा करी. ऐका ना, देवाने आमच्यावर कृपा करावी असं पात्र आम्हाला बनवण्याच्यासाठी संतांची शरणागती आहे. एवढं ध्यानात ठेवा. त्याशिवाय ते होणार नाही. आणि एकदा संतांनी आम्हाला जवळ केलं, कडेवर बसवलं, काय होणार आहे? तिसरं चरण काय? भागलिया मज वाहतील कडी, त्यांची येणी जोडे सर्व सुख. ऐका ना, कधीही जरी भागलात, शिनलात, थकलात, व्यथित झाला, निराश झाला, हताश झाला, जीवन जगण्याचा आता विचार राहिला नाही, मरणाचा विचार येऊ लागला, जगण्यापेक्षा मरणात आनंद वाटू लागला, असा विचार जर अंतःकरणाला स्पर्श करू लागला ना, ऐका सज्जन हो, माझं वाक्य ऐका. जे घरी राहिले त्यांच्यासाठी हे ऐका. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ज्ञानी आहात. कधी तुम्ही हताश झालात, भागलात, शिनलात, व्यथित झालात, निराश झाला, मरणाचा विचार येऊ लागला, जगण्यापेक्षा मरण्यात आनंद जास्त वाटू लागला, आत्महत्येचा विचार येऊ लागला, घरून निघा, देवगडला या, भगवान दत्तात्रयाचं दर्शन घ्या, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा आशीर्वाद घ्या, बाबांचा चरस्पर्श करा, स्वामीजींची भेट घ्या, 2 मिनिटं शांत बसा, या सगळ्या परिसरातल्या सात्विक वातावरणाचा अनुभव घ्या, घरी जा. तुम्हाला मी विश्वासाने सांगतो, मरणाचा विचार जर तुमच्या डोक्यातून नाही गेला तर मग मला सांगा. हे बघा काय करतात संत. काही लोक म्हणतात ना, 1-2 मिनिटं वाढतील पाहिजे बाबा. आता नाही ना ते शक्य. कसं एवढ्या शिस्तीतल्या कार्यक्रमात 2 मिनिटं वाढवणं सुद्धा कसं अशक्य गोष्ट आहे. ऐका ना सज्जन हो, विसरलो बाबा मी आता सांगायचं. भागलिया काय वाहतील कडे. हा ऐका ना, संतांच्या कडेवर एकदा तुम्ही बसले ना, पुन्हा आयुष्यात कधीच रडायची वेळ येणार नाही. हा हे सांगत होतो मी. काही लोक म्हणतात ना, संतांचं काय खरंय, संत काय करतात, या लोकांना माहितच नाही. हे अडाणी लोक आहे, त्यांना माहित नाही. या भूतलावर संत विश्वासास पात्र फक्त आज नाहीये, आज नाहीये, आज नाहीये. 5000 वर्षापूर्वी राजा परीक्षिती संतावर विश्वास ठेवणारा राजा या सृष्टीमध्ये होऊन गेला, हे त्यांना माहित नाही. त्यांना माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज संतावर विश्वास ठेवणारे राजे होते. त्यांना माहित नाही महाराणा प्रताप संतावर विश्वास ठेवणारे होते. विश्वास ठेवा, त्यांच्या कडेवर बसा, अज्ञानापासून दूर जा, ज्ञानाच्या जवळ याल. आणि आयुष्यात तुम्हाला तारणारं जर काय असेल तर ते संतांच्याकडेच असलेलं ज्ञान आहे. ते ज्ञान मिळवण्याच्यासाठी प्रयत्न अवश्य झाला पाहिजे. त्याचे स्रोत खूप आहे, मी अगोदर सुरुवातीलाच बोललो. त्यातले ते जे स्रोत तुम्हाला अपेक्षित आहे ते घ्या आणि ज्ञान वाढा. संतांच्या कडेवर जाऊन बसा. भागणार नाही तुम्ही, शिनणार नाही, व्यथित होणार नाही, निराश होणार नाही, हताश होणार नाही. मरणाचा विचार तर सोडासो, जगावं वाटेल, मरेपर्यंत जगावं वाटेल. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची येणी जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन मोडी. काय
तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन मोडी नाही. तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन ना मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी. ते दुसरं न जास्त महत्वाचं आहे. हा, तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन ना मोडी बोलिले ते. आणि तेच न विसरलाय. तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते. संतांचं वचन कधी मोडायचं नाही. संतांना खोटं कधी बोलायचं नाही. आपलं मस्तक ज्यांच्या पायावर ठेवतो ना आपण, वाक्य अधोरेखित करा, घेऊन जा सोबत, कायमस्वरूपी कामात येणार आहे. ज्यांच्या पायावर मस्तक ठेवतो ना, ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवतो ना, त्यांना कधीच डोकं लावायचं नाही. काय 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 वाक्य खाजगीतलं आहे, कामाचं आहे. ज्यांच्या पायावर डोकं आपण ठेवतो ना, त्यांना डोकं लावायचं नाही. एक. आणि जर डोकंच लावायचं असेल तर पायावर डोकं ठेवायचं नाही. दोन. दोन्ही गोष्टी एकत्र नाही करायची. वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करी ती सकळ, जेनी हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.